ची व ची सौका परेश मोकाशीचा प्रदर्शित होणारा हा तिसरा सिनेमा। परेशने त्याच्या सिनेमाचा स्वतःचा असा एक टार्गेट ऑडियन्स प्रेक्षक वर्ग त्याने निर्माण केला। हरिश्चंद्राची फॅक्टरीमधले दादासाहेब फाळके त्यांचं पॅशन त्याने नेमकेपणाने टिपलं। एलिझाबेथ एकादशीमध्येही त्याने ज्या प्रकारे मुलांचा स्ट्रगल टिपलाय तितकीच त्यामधली निगुतीने निरागसताही जपली। आपणच रचलेल्या समीकरणाने त्याने एक ज्या पद्धतीने आता धक्का दिला, कारण आतापर्यंत वेगळ्या पायवाटेवरून चालणाऱ्या परेशने इतरांसारखा सिनेमा केलाय। आता त्याने फॉर्म्युलेबाज सिनेमा करू नये का, आणि तसा त्याने करून पाहिला तर बिघडलं कुठे, असे दोन्ही प्रवाद खरं इंडस्ट्रीत आहेत। पण त्याने स्वतः नेहमी ज्या पद्धतीने करतो त्यापेक्षा वेगळा प्रयत्न केलाय, म्हणून निश्चित त्याचं कौतुक आहे। पण तो या दुष्टचक्रात अडकू नये असं प्रांजळपणे वाटतं। आता हे दुष्टचक्र म्हणजे रूटीन फॉर्म्युलेबाज ठोकताळे बांधून केल्या जाणाऱ्या प्रोजेक्टच्या बाबतीत म्हणतो। ही सगळी पात्र त्याने कॅरिकेचर सारखी केली आहेत ची व ची सौकांमधली। त्याच्या जगण्याचा खरं तर तो भाग आहे, त्यामुळे त्या गोष्टीला असलेला एक वास्तवदर्शीपणा निश्चित वेगळ्या अर्थाने इथे अंडरलाईन होतो। लव्ह स्टोरी ही कायम प्रेडिक्टेबल असते, मात्र त्याने या खेळात समीकरण बदलता येत नसल्यामुळे पात्रांच्या व्यक्तिरेखांच्या वैचित्र्यपणाचा ढाचा अशा पद्धतीने रचलाय की त्यातून एक विनोद निर्मिती आणि त्यामधली गुणवैशिष्ट्य यांचा समुच्चय आपल्याला तिथे दिसतो। त्यामधून नाविन्य निर्माण करण्याचा केला गेलेला प्रयत्न हा जाणीवपूर्वक वेगळा वाटतो। मुळात या सगळ्यामध्ये मनोरंजन हा गाभा आहे, हा बेस आहे। दोन्ही टोकाची माणसं एकत्र संसार करू शकतात का, ही गुण सूत्र पद्धत त्याने इथे आजमावून पाहिली। यामध्ये सत्यप्रकाशन सावी म्हणजे ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले, मुळात हे दोन नवीन चेहरे या निमित्ताने आपल्या समोर एकत्र आले, ज्यांना खरंच व्यक्त होता येतात सिनेमाची परिभाषा कळते। सत्यप्रकाश हा सोलार एनर्जी म्हणजे सौर ऊर्जेशी निगडीत काम करणारा, स्वच्छतेचा भोगता, गॅजेट्सवर जीवापाड प्रेम करणारा आणि पाणी वाया न घालवणारा असा। पाणी वाचवण्यासाठी तर तो चक्क एक शर्ट 4 दिवस वापरायचा, त्याची म्हणून अशी स्वतःची काही तत्व आहे। सावित्री ही वेगन आहे, म्हणजे पशुपक्ष्यांपासून निर्माण केल्या जाणाऱ्या कोणतंही प्रकारचं उत्पादन न वापरणार। भूतदया असणारी वेटरनरी डॉक्टर म्हणजे MBBS ला ॲडमिशन मिळत असूनही तिने वेटरनरी डॉक्टर होणं पसंत केलं आहे। अत्यंत टापटीप असणारी पण हातून सतत मोबाईल पाडणारी, गॅजेट्सबद्दल तितकीशी आत्मीयता नसलेली, आजच्या काळात सोशल नेटवर्किंगवरही नसलेली अशी ही सावित्री। हे दोघं एकमेकांना एका मित्राच्या मैत्रिणीच्या कोर्ट मॅरेज दरम्यान भेटतात, पण नंतर ते एकमेकांसमोर स्थळ म्हणून येतात। खरं तर दोघांनाही लग्न करायचं नसतं, पण त्यावेळी सावित्री म्हणते की लग्नापूर्वी मुलासोबत काही काळ राहून बघायचंय, आणि ते राहतात। आणि त्यामधून दोन्ही घरांना बसणारा कल्चरल शॉक, त्यामध्ये आपल्याला अत्यंत वेगळ्या पद्धतीचं एक पात्र या दरम्यान भेटतं, ती म्हणजे सत्यप्रकाशची आजी। आजी म्हणजे ज्योती सुभाष, तिचं भूदरगडकरांसोबत अफेअर सुरू आहे। ही आजी 70च्या घरातली आहे। आजोबा जाऊन एव्हाना तब्बल 20 वर्ष उलटली आहेत, पण तरीही आजी मात्र पिकल्या पानाचा देठ हिरवा असलेला आहे। दोघांच्या घरचे हे इरसाल नसते तरच नवल। सत्यान सावित्रीच्या 2 महिन्यांच्या लग्नपूर्व काळातील नातेसंबंधात त्यांचे स्वभाव एकमेकांच्या विरोधात असणारे आहेत, त्यामुळे हे समीकरण आपसुकच जुळेल असं कुणालाही वाटत नसतं। पण या नात्यामध्ये कसे बदल होत जातात आणि त्या सगळ्या गोष्टींचे टप्पे कसे बदलत जातात, रूपक म्हणून मित्राची लव्ह स्टोरी, ते त्यांचं विभक्त होणं वगैरे हे सगळं बॅकग्राऊंडला आहे। पण या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या ज्या प्रकारे रंग भरलेत ते जरा गमतीशीर आहेत। पात्र, त्यांची रचना आणि त्यांच्यामधील तरेवाईकपणा, या सगळ्या गोष्टींना दिलेली फोडणी, यामुळे हे प्रकरण इंटरेस्टिंग करण्यासाठीची सगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन तपासून पाहिली गेली आहेत। एकापेक्षा एक इरसाल नमुने आहेत, त्यांची गाथा अधिक चमकदार करण्याचा प्रयत्न इथे केलेला दिसतो। कारण सत्यप्रकाश आणि सावित्री यांच्यामधील टोकाचं असणं आणि तत्वाला चिकटून राहण्यामधली आढ्यता आणि त्या सगळ्यामध्ये त्यांच्या घरचे स्ट्रेस बस्टर्स म्हणून आपल्यासमोर येतात। डिव्हाइस म्हणून सूत्रधार अशी वापरण्याची शक्कलही इथे वर्क होते, आणि भारत गणेशपुरेसारखा सूत्रधार असेल तर क्या बात आहे। मधुगंधा कुलकर्णीचे संवाद हे रंगत आणतात, आणि ज्या पटकथेमध्ये ज्या पद्धतीने ते पेरले गेलेत ते इंटरेस्टिंग फॅक्टर्स आपल्याला जाणवतात, आणि त्या पात्र रचनेमधील गंमत अधिक आहे।
परेश मोकाशीच्या दिग्दर्शनातील वैविध्य म्हणून या सिनेमाकडे निश्चित पाहता येईल, कारण त्याच्या तिन्ही सिनेमांमध्ये वेगळेपणा आहे. यामधील पात्रांना ज्या प्रकारे त्याने सादर केले, त्यांच्या वागण्या बोलण्यात, त्यांच्या व्यक्त होण्यात एक रंगत आहे. या खेळात एक प्रकारचा चमकदारपणा त्याने टिकवून ठेवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखा काहीतरी गोष्ट करते, एक बिझनेस करते आणि संवाद साधते. नाहीतर आपल्याकडे नुसतेच बोलपट असतात. सत्यप्रकाश म्हणून आपल्या समोर येणारा ललित प्रभाकरचं हे रुपेरी पडद्यावरचं पदार्पण, त्याने पदार्पणातच फुल ऑन बॅटिंग केली आहे. त्याची आणि मृण्मयीची केमिस्ट्री वा त्याची घरातल्यांसोबतचं नातं, या सगळ्या गोष्टींमध्ये व्यक्त होणारा ललित आपल्यासमोर एक अख्खी इनिंग नव्याने पडली आहे अशा पद्धतीची जाणीव करून देतो. मृण्मयीने तर डान्सिंग डाऊन द विकेट येऊन सिक्सर्स मारलेत. तिच्या सावित्रीमध्ये पुशी रेग्यांची सावित्री शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. आपल्याला लच्छीचा मोरही आठवतो. मृण्मयीने साकारलेली डॉक्टर असेल वा मुलगी, तिच्या घरातील सीन्सही ती उत्तमपणे साकारते. तिच्यातील समज आणि व्यक्त होण्यातील स्वाभाविकता ही खरी भावते. ज्योती सुभाष यांनी साकारलेली आजी कमाल, प्रदीप जोशींनी साकारलेले त्रागा करणारे बाबा भलतेच भाव खाऊन जातात, सुप्रिया पाठारेने साकारलेली आई धमाल आणते, सुनील अभ्यंकरने साकारलेला मुलीचा त्रस्त बाप भाव खाऊन जातो, तर शर्मिष्ठा राऊत दखल घ्यायला भाग पाडते. पूर्णिमा भावेने साकारलेली सात्विक संताप व्यक्त करणारी आई लक्ष वेधून घेते. सिनेमॅटोग्राफीबद्दल पहिल्यांदाच हा सुधीर पलसानेंचा कॅमेरा आहे हे अभावाने वाटतं. त्यांच्या नजाकतभऱ्या सिनेमॅटोग्राफीची इथे उणीव भासते. इथे त्यांनी आपली दृश्य चौकट निश्चित वेगळ्या अर्थानं बदललंय. संगीत हा इथला विशेष भाग आहे. चक्क सिनेमा डॉक्टर म्हणून संगीतकाराने अभिनय पण केलेला आहे. अभिनयाचा ताल आणि लय नरेंद्र भिडेला इथे गवसलाय हे जाणवतो. गाण्यामध्ये वा इतर सुरावटींमध्येही मनाला साथ घालण्याची ताकद नरेंद्र भिडेंच्या संगीतात आहे. संगीतामधली एक वेगळी मजा आणि त्याला आपण नकळत दादही देतो. मात्र या सगळ्यात एकूणच सुरुवातीपासून सारे जण टिपेच्या सुरात का बोलतात, त्या सगळ्यामध्ये म्हणजे एका पॉइंटला कुठेतरी डोकं ठणकायला लागतं. सतत ओरडून तारसप्तकात बोलणाऱ्या या नातेवाईकांचं करायचं काय असं वाटतं. यामधील भांडणांचं सिक्वेन्स तर अजब आहेत. त्या भांडणाच्या सुरात मध्य आणि शेवट यामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यामध्ये जो काही सूर लागलाय, त्यात ॲड्रेस टूचा कोणता भाग आहे हेच कळत नाही. चक्क मृण्मयी रिक्षामध्ये बसताना रिक्षावाल्याला तुम्ही व्हेज आहात का नॉन व्हेज, तरच मी रिक्षात बसेन व्हेज असाल तर, हा अतिशयोक्तीचा भाग दिसतो. तर कचऱ्याच्या डब्यात न मावणारा कचरा स्वतःच्या सॅकमध्ये घेऊन तिथल्या बॉटलमधलं पाणी स्वतःच्या वॉटर बॉटलमध्ये भरून घेणं जरा अतिच. आत्ताच्या लिव्हिंगच्या काळात 2 महिने एकत्र राहून पाहायचंय, या गोष्टीचा इतका बाऊ का केला गेलाय खरंच कळत नाही. का पाहावा? परेश मोकाशीची लव्ह स्टोरी म्हणून अन मराठीतील नवी प्रॉमिसिंग जोडी आपल्यासमोर आली आहे म्हणून. का टाळावा? जर अलाउड आहे सर्वच बाबतीत. थोडक्यात काय, इरसाल धमाल नमुनेदार पात्रांची खमंग पुणेरी मिसळ. या सिनेमाला मी देतोय 3 स्टार्स.